आज आपण करणार आहोत पालक आणि बीट यापासून तयार होणारी एक मुलांसाठी सगळ्यांना घरातील खाण्यासाठी छानशी अशी एक चटकदार स्नॅक्सची रेसिपी। चला तर पाहूया आपण कशी करायची। सर्वप्रथम आपण भाजलेले धणे आणि जिरे याची पावडर करून घेऊया। त्यानंतर या पालकची प्युरी करून घेऊया आणि बीटची प्युरी करून घेऊया। सर्वप्रथम आपण एक वाटी गव्हाचे पीठ घेऊया। आता एक वाटी आपण मैदा घेऊया। मैदा घेतला। आता मैदा घेतल्यानंतर आपण हे पीठ एकत्र करूया। आता यापासून आपल्याला एक छान टी टाइम असं स्नॅक्स बनवायचे। एक चमचा धणे पावडर, तसेच एक चमचा जिरे पावडर, चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेऊया। आता यामध्ये आपण तेलाचे मोहन घालणार आहोत, म्हणजे आपला पदार्थ चांगला खुसखुशीत होईल। एक चमचा तेल गरम केले, कोणत्याही प्रकारचं तेल घेतलं तरी चालेल। पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी आपण तेल गरम करून त्यामध्ये घातलं आहे। आता हे तयार केलेलं पीठ आपण छान एकत्र करून घेऊया आणि याचे आता आपण 2 समान भाग करणार आहोत। आपण मिश्रणाचे आता 2 समान भाग केले आहे। त्यामध्ये ही पालक प्युरी घालून घेऊया, जेणेकरून याचा रंग हिरवा होईल। आता याचा आपण एक छान घट्ट गोळा तयार करून घेऊया। आपला पालकचा हा स्नॅक्सचा गोळा तयार झाला आहे। गव्हाच्या पिठाचा आणि मैद्याचा स्नॅक करण्याचा गोळा तयार आहे। आता आपण हा दुसरा समान भाग केलेला होता, त्यामध्ये ही पालक प्युरी टाकूया आणि त्यापासून एक छान गोळा मळून घेऊया। एका बाजूला आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। आता आपण आपली पुढची कृती करूया। सर्वप्रथम आपण आता या बीटापासून बनवलेली ही पुरी लाटून घेऊया। ही पोळी आपण पूर्ण लाटून त्यापासून हा स्नॅकचा पदार्थ तयार करूया। पोळी एकदम पातळ लाटायची आहे। आता छान आपले हे स्नॅक्स कट करून झाले आहे। आता आपण ते या बाजूला काढून ठेवूया आणि हिरव्या रंगाचे पालकचे स्नॅक्स तयार करू। हिरव्या रंगामध्ये अगदी छान दिसत आहेत। आपण आता याचे पण स्नॅक्स तयार करून घेऊया। आता आपण या पालकच्या पोळीचेही असे स्नॅक तयार करून घेऊया। आता आपले हे कट तयार करून झाले आहेत। आता आपण तेलामध्ये तळण्यासाठी आता आपण हे तेल तापलं आहे आणि त्यामध्ये घालूया। आणि मंद गॅसवरती तळून घेऊया। बघा किती छान रंग आला आहे आणि छान सुटसुटीत पण झाल्या आहेत त्या। अगदी खायलाही चवदार, चहाच्या वेळेस किंवा मुलांना सुट्टीमध्ये खायला, सगळ्यांना खाण्यासाठी अगदी पौष्टिक आणि झटपट होणारा एक खाऊचा प्रकार आहे। आता पालकपासून बनवलेले आपण हे स्नॅक्स तेलामध्ये घालूया आणि छान तळून घेऊया, खुसखुशीत आणि कुरकुरीत।
आता आपले स्नॅक्स तळून झाले आहेत, छान खुसखुशीत आणि कुरकुरीत. आपला तयार झाला आहे एक स्नॅक्सचा पदार्थ. मुलांना, घरातील सगळ्यांना खाण्यासाठी अगदी छान कुरकुरीत आणि चवदार पदार्थ. चहासोबत किंवा इतर वेळेसही खाण्यासाठी खुसखुशीत आणि कुरकुरीत असा खाल्ला जाणारा हा पदार्थ अगदी आवडीने. आणि रंगही किती छान आला आहे बघा याला. अगदी छान रेसिपी, सहज सोपी घरातल्या पदार्थापासून. आवडली तर सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.